एक वनसखा हरपला. पशुपक्ष्यांना आपला सखा मानत एका फॉरेस्ट ऑफिसरचं जगणं, आपलं जीवन समजून जगणं, असा जगलेला एक साहित्यिक जंगलाच्या वाटांशी हितगुज करत, पशुपक्ष्यांशी हितगुज करत, त्या जंगलात राहिल्यामुळं माहिती झालेली पशुपक्ष्यांच्या अनंत सवयींबद्दल आपल्या लेखणीने अनेक पुस्तकं लिहित 93 वर्ष जगलेले मारुती भुजंगराव चितमपल्ली, मूळचे सोलापूर शहरचे, माझ्या गावचे. तुरळक कार्यक्रमात भेट झाली, नतमस्तक झालो, चरणस्पर्श केलेला. 10 ते 12 इतर भाषा अवगत असलेला एक अवलिया साहित्यिक. परंतु का असं घडतं हा प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रश्नच राहतोय. की सर्व काही असणारा आपल्या लेखनातून लोकांना जे काही माहीत नाही ती जंगलातली माहिती पुरवणारा एक साहित्यिक तसं पाहिलं तर दुर्लक्षितच राहिला. पद्मश्री मारुती भुजंगराव चितमपल्ली, नुकताच त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा सन्मान बहाल केला. पण खेद वाटतो की पद्मश्री देण्यासाठी सुद्धा इतक्या महान व्यक्तिमत्वाला 90 पार केल्यानंतर त्यांचा कॉग्निझन्स घेतला जातो. म्हणजेच कुठेतरी या पद्मश्री खिताबासाठी, या सन्मानासाठी जी काही निवड प्रक्रिया आहे त्याबद्दल सुद्धा थोडीशी शंका येते. का विलंब होतो? आज अशोक सराफजींना पण दिलं गेलं, तिथेही तसा उशीरच झालाय. मग तिथे सुद्धा अशी काही स्टेट लॉबी कार्यरत आहे का, अशी शंका येते. आदिवासींच्या भागात जेव्हा एखाद्या फॉरेस्ट ऑफिसरचं पोस्टिंग होतं, नॉर्मली जंगलावरती अवलंबून असलेला तो आदिवासी समाज, ज्याला काही पक्वान्न बनवण्याचं ज्ञानच अवगत नाही, ती ज्ञानगंगा त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत, अशा मानसिकतेत जंगलचं आयुष्य जगणाऱ्या आदिवासी समाजाला सुद्धा आपलंसं करून त्यांचं ते शिकारी जीवन याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं कसब आपल्या मारुती चितमपल्ली साहेबांकडे होतं आणि ते त्यांनी वापरलं. आदिवासींच्या मनामध्ये, जंगलात राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये जंगलातली जी काही शिकार मिळेल तेच अन्न समजून रोजची उपजीविका करणाऱ्या लोकांमध्ये जंगलचा लाकूड फाटा चोरून कुठेतरी विकायचा, असलं जीवन जगणाऱ्या लोकांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करून त्यांना त्यांचं जीवनमान बदलण्यासाठी उद्युक्त करणारा, एक हृदयामध्ये अतिशय चांगलं मानवी मन घेऊन जगलेला हा एक जंगल वाटा, चोखंदळपणे त्या वाटांशी हितगुज करत आयुष्य घालवलेला एक जीव कायमचा शांत झाला. आज सोलापूर शहरातला हा एक मानाचा तुरा काळाच्या पडद्याआड गेला.
पद्मश्री हा सन्मान घेऊन आल्यानंतर आपण सगळ्यांनी कदाचित टी व्हीवर पाहिलं असेल, व्हीलचेअरवर बसलेले आपले मारुती भुजंगराव चितमपल्ली, ज्यांनी तासनतास न दमता न जाणो किती जंगलवाटा तुडवल्या होत्या, पण 90 नंतरचं ते थकलेलं शरीर व्हीलचेअरवर बसून त्यांनी हा पद्मश्री सन्मान याचा स्वीकार आपल्या सन्माननीय राष्ट्रपतीजी द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते स्वीकारला. ही तस्वीर सगळीकडे टी व्हीवरती, बातम्यांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये झळकली. अभिमान वाटला आपल्या मातीतला, आपल्या शहरातला, एका गरीब कुटुंबातला. आज 90 पार केलेली एक व्यक्ती, ज्याने फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आपली उपजीविका स्वीकारली होती आणि मग नुसतीच ड्युटी नाही निभावली, तर या ड्युटीच्या अनुषंगाने जे काही मला करता येईल ते मी करत करत जगलो असं अभिमानाने सांगत अनंत पुस्तकं लिहिली. अर्थात जातीवाद, प्रांतवाद याचा बळी ठरलेला हा एक थोर साहित्यिक असंही मी यांचं आवर्जून वर्णन करतो, कारण काही गोष्टी मला वैयक्तिकरित्या माहिती आहेत. यांच्या लेखणीला कमी लेखण्यामध्ये काही लेखकांना खूप मोठेपणा मिरवल्याचा एक आनंद मिळायचा. आज जेव्हा यांना पद्मश्री मिळाला, इतका महान सन्मान जेव्हा यांच्या नशिबी आला, तेव्हा त्यांना अशा या सगळ्या ज्यांनी त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला, अशा स्वतःला खूप महान लेखक समजणाऱ्या लेखकांच्या थोबाडात मारल्यासारखी अवस्था झालेली आहे. असो, हा एक वेगळाच चॅप्टर होऊ शकतो. आज खेद वाटतो की माझ्या सोलापूर शहरातला हा एक सन्माननीय, मनामध्ये माणुसकीचा झरा शेवटपर्यंत वाहत राहिला असा माणूस काळाच्या पडद्याआड गेलाय. याचं दुःख नक्कीच आहे. यांच्यामुळं निर्माण होणारी या शहरातली पोकळी कधीही भरून येणार नाही. पशुपक्ष्यांच्या विषयी नितांत मनापासून प्रेम असणारा आणि मग हे प्रेम ओतप्रोत भरलेल्या मनाने त्यांच्या पेनद्वारे कागदावर अवतरत गेलं. कितीतरी गोष्टी तुम्हा आम्हा सामान्यांना जंगलात काय घडतात हे माहीत नसतं. कोणते पशुपक्षी कोणत्या वेळी कसे वागतात, त्यांची एकमेकांची भाषा काय असते, एकमेकांना बोलवण्याचे प्रकार कसे असतात, कोणत्या ऋतूमध्ये कोणता पक्षी, कोणत्या मुंग्या कशा पद्धतीने वागतात, याचं सगळं यथार्थ आंखो देखा हाल ज्याला आपण म्हणू, की उगीच कोणीतरी बाहेरनं गेलाय, जंगल सफारीवरती 8 दिवस राहिलाय, कुठल्या तरी रेस्ट हाऊसवर मचाणावर 24 तास बसलाय आणि मग जे ऑब्झर्व केलं ते लिहिणं ते वेगळं, आणि मग जे फोटो प्राप्त झाले ते फोटो काढणं, त्या फोटोची एखादी पुस्तिका छापणं आणि मग जगभर मिरवत राहणं ते वेगळं. पण सेल्फ मार्केटिंग ज्याला कधी माहीत नाही, जो कधीही प्रसिद्धीचा हव्यास मनामध्ये नसलेला एक व्यक्ती, फॉरेस्ट ऑफिसर, ज्याची 24 तास तीच ड्युटी, जो जंगलातल्या या पशुपक्ष्यांच्या सहवासातच ज्यांनी आयुष्य घालवलं, नोकरीची समजा 30-35 वर्ष त्यांची गेली असतील, तर एवढा मोठा कालखंड जंगलात घालवलेला व्यक्ती तोच जे लिहितो त्याला महत्त्व दिलं गेलं नाही तसं फारसं. तरीसुद्धा आपल्या आपल्या विश्वात रममाण राहिलेला आणि आपल्या आपल्या परीने समाजसेवा करत जगलेला एक वनसखा असं जे त्यांना संबोधलं जातं, अतिशय योग्यरित्या संबोधलं जातं, असा हा वनसखा आज काळाच्या पडद्याआड गेलाय. त्याला विनम्र आदरांजली मी वाहतो आणि खरंच त्या विधात्याकडं प्रार्थना करतो, अरे तू बनवलेल्या पशुपक्ष्यांची काळजी घेणारा, त्यांच्याशी हितगुज करणारा आज तुझ्याकडे येतोय, त्याला पुन्हा अशाच पद्धतीने चांगला मनुष्य जन्म दे. त्याची हेटळणी कधीही होणार नाही, त्याला मान सन्मान सुरुवातीपासूनच मिळेल याची मात्र काळजी घे, अशीच प्रार्थना मला त्या विधात्याकडे करावीशी वाटते. 2 वर्षाचा कालावधी
मारुती चितमपल्लींसारखा एक चांगला सुप्रसिद्ध व्यक्ती कुठे होता याची सुद्धा विचारपूस या समाजाने केली नाही, याची शोकांतिका नक्कीच वाटते. वर्धा येथील हिंदी महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये हा 85 नंतरचा गृहस्थ, चष्मा न लावता ज्याला वाचता येत होतं, हा गृहस्थ, हा साहित्यिक, हा वनसखा त्या लायब्ररीमध्ये स्वतःला त्याने कोंडून घेतलं होतं. 85 या वयानंतर सुद्धा वाचनाची आपली आवड जोपासण्यासाठी, ज्ञान अजूनही आपल्याला कमी आहे असं समजून वाचनामध्ये 2 वर्ष घालवलेला हा एक साहित्यिक, कुरुंदकर साहेबांनी पहिल्यांदा मारुती चितमपल्ली यांचं हे जंगलवाटांच्या विषयी असलेलं प्रेम, पशुपक्ष्यांच्या विषयी असलेलं प्रेम, याला कुरुंदकर साहेबांनी वाचा फोडली. आणि त्यानंतर मग काही समविचारी लोकांनी त्यांचा गवगवा करणं सुरू केलं. परंतु या सगळ्याच गोष्टींना तसं पाहिलं तर समाजाकडनं खूप उशीर झाला असंच मी मानतो. पण कधीही कोणत्याही प्रसिद्धीच्या वलयासाठी आसुसलेली व्यक्ती जेव्हा नसते, तेव्हा ती त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जे करायचं आहे, त्याला ज्या पद्धतीने समाजाची सेवा करायची आहे, ती सेवा मात्र तो शेवटच्या श्वासापर्यंत करत राहतो. आणि विनोबा भावेंसारखंच शेवटचे 8-10 दिवस त्यांनी अन्नत्याग करून मृत्यूला मिठी मारली असंच मी तरी मानतो. असं हे एक प्रांजळ व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यातून निघून गेलंय. प्रचंड व्यासंग आणि करायची म्हणून नोकरी करायची, टाकायच्या म्हणून पाट्या टाकायच्या, असं कधीही न केलेला एक फॉरेस्ट ऑफिसर कायमचा त्याला आवडणाऱ्या विधात्याने बनवलेल्या एखाद्या सुंदर जंगलच्या वाटेने निघून गेलाय. पुनर्जन्म आहे का नाही मला माहीत नाही. माणसाच्या एका आयुष्यानंतर तो जेव्हा शेवटचा श्वास घेतो त्यानंतर नक्की काय घडतं याच्या खोलात जायची सुद्धा मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चांगला माणूस म्हणून मी प्रार्थना नक्की करू शकतो माझ्या या सिनियर मित्रासाठी की त्यांना पुन्हा एकदा मनुष्य जन्मच मिळावा, हीच प्रार्थना करतो. आणि हीच त्यांना एका छोट्या कलाकाराने अर्पित केलेली विनम्र श्रद्धांजली असे आपण सुद्धा मानावे. याच श्रद्धा सुमनांसह आजच्या व्हिडिओतून रजा घेतो. मारुती भुजंगराव चितमपल्ली यांना खूप खूप नम्र अभिवादन, नमन, करोडो प्रणाम, करोडो प्रणाम. तुमच्या आठवणी नक्कीच या पृथ्वीतलावर निदान हजारो लोक तरी ताज्या ठेवतील असा मला नक्की विश्वास आहे. पुन्हा एकदा मित्रांनो, पद्मश्री मारुती भुजंगराव चितमपल्ली यांना कवी प्रवी शो यूट्यूब चॅनलतर्फे आणि या प्रवीतर्फे खूप खूप विनम्र श्रद्धांजली.